सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि मधल्या वेळेत मुलांना घरात नेहमी काय खायला द्यावे हा प्रश्न पडतो. आज आपण त्यासाठी खुसखुशीत, कमी तेलकट, घरातल्याच वस्तूंपासून बिना भाजणीची चकली बनवणार आहोत. मी वाफवलेल्या गव्हाच्या पिठाच्या चकल्या तर नेहमीच बनवल्या असतील, परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीनं थोडी ही चकली बनवणार आहोत. त्यामध्ये आपण मुगाच्या डाळीचा वापर करणार आहोत. गव्हाच्या पिठाची चकली केली तर खूप तेलकट होते, तर आपण यामध्ये मुगाची डाळ घातलेली आहे. तुम्ही या पद्धतीने चकली केली तर अजिबात तेलकट होणार नाही. छान खुसखुशीत आणि अगदी चविष्ट बनतात या चकल्या. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे. रेसिपी अगदी परफेक्ट आहे. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण गव्हाचं पीठ 4 कप मोजून घेतलेलं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. इथं मुगाची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं आपण 1 वाटी बरोबर मुगाची डाळ घेतलेली आहे. इथं हे 4 कप पीठ म्हणजे वजनानं म्हणाल तर अर्धा किलो पीठ आहे आणि त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ बरोबर परफेक्ट होते. आता पीठ वाफवण्यासाठी आपण एक रुमाल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पीठ मोजून आपण बांधून घेणार आहोत. त्याचे एक गठोडं बांधतो ना आपण, त्या पद्धतीनं बांधून घेणार आहोत. फक्त पीठ कुठल्या बाजूनं सांडलं नाही गेलं पाहिजे या पद्धतीनं आपण हे गाठोडं बांधायचं आहे. चौकोनी कोणताही रुमाल किंवा घरातील ओढणीचं कापड असेल ते वापरलं तरी चालू शकतं. म्हणजे व्यवस्थित ते पीठ जरा कपडा असेल तर व्यवस्थित बांधता येतं. आता आपण काय करणार आहोत, एकाच कुकरमध्ये 2 डब्यामध्ये आपण हे पीठ वाफवणार आहोत. त्यासाठी एका डब्यामध्ये मी खाली पीठ ठेवलेलं आहे आणि वरच्या डब्यामध्ये आपण ही मुगाची डाळ घालणार आहोत. इथे 1 वाटी डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी आपण शिजण्यासाठी घालणार आहोत. खाली कुकरमध्ये 1 ग्लास आपण पाणी घालणार आहे. त्यावरती डाळीचा डबा ठेवलेला आहे. यामध्ये मीठ, हळद काही घालण्याची गरज नाही आणि वरून मी पिठाचा डबा ठेवलेला आहे आणि यामध्ये पाणी पडू नये यासाठी आपण एक प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आणि वरून आपण कुकरचं झाकण लावून याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेणार आहोत. कुकर पूर्ण थंड करून घेणार आहोत. कुकर थंड झाल्यानंतर पीठ आपलं घट्ट झालेलं आहे, म्हणजे ते वाफवलं गेलेलं आहे आणि डाळही छान शिजलेली आहे. डाळ मोडून बघितलं तर डाळ छान शिजलेली आहे. आता ही डाळ तुम्ही पुरणाच्या चाळणीनं चाळू शकता किंवा मिक्सरला फिरवू शकता किंवा पुरण यंत्रातून फिरवली तरी चालू शकते. इथं मी हातानंच घोटून घेणार आहे ही डाळ. आपण जी पळीनं डाळ इतकी छान शिजलेली आहे की पळीनं घोटली तरी छान एकदम मऊ झालेली आहे आणि आता ही डाळ आपण वापरणार आहोत. आपलं पीठही पूर्ण थंड झाले तर आता पीठ सुरुवातीला आपण फोडून घेऊया. अगदी हलकं हे पीठ झालेलं आहे. आपल्याला ज्यावेळेला आपण रुमाल बांधलेला असतो त्यावेळेला ते पीठ आपल्याला जड लागत असतं आणि ज्यावेळेला पीठ वाफवलं जातं त्यावेळेला हे पीठ अगदी हलकं होऊन जातं. त्यामुळे आपल्या चकल्या अगदी खुसखुशीत होतात. पिठावरती आपण प्लेट झाकून ठेवल्यामुळं पाणी अजिबात पडलं नाही आणि अजिबात ओलसर पीठ झालेलं नाही. पीठ ओलसर झालं तर ते वाफवलं जात नाही. आता हा घट्ट दगडासारखा खडा झालेला असतो तो आपण आता फोडून घेणार आहोत. खलबत्त्यानं फोडून घ्यायचं आहे. छोट्या खलबत्त्यानं काही फुटत नाही म्हणून मी मोठा बत्ता घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपण ह्याचे मोठे मोठे खडे फोडून घेणार आहोत. थोडं फोडून घेऊन आपण नंतर हे मिक्सरला फिरवून त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. थोडं थोडं पीठ यातल्या मिक्सरला लावायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे आणि नंतर ज्यावेळेस चाळ राहतो तोहीच परत आपण मिक्सरला लावून परत फिरवून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे. याच पद्धतीनं आपण सगळं पीठ फोडून घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे. आता पीठ आपलं तयार झालं आहे मळण्यासाठी. आता यामध्ये सुरुवातीला मी लाल तिखट घालणार आहे. इथं 2 ते 3 चमचे घरातलंच आपण लाल तिखट वापरलेलं आहे. 2 चमचे धना पावडर घालणार आहोत आणि इथं 1 चमचाभर मी ओवा घेतलेला आहे आणि आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या पद्धतीनं घालू शकता, जेवढं खारट पाहिजे तेवढं. मी इथं 1 छोटी वाटी एवढं मीठ घातलेलं आहे आणि इथं पांढरे तीळ आपण घातले. चकलीमध्ये पांढरे तीळ खूप छान चवीला लागतात. मोठे 2 चमचे आपण इथं पांढरे तीळ घातलेले आहेत आणि यामध्ये 1 चमचाभर जिरा पावडरसुद्धा आपण घातलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण भाजणीमध्ये सगळ्या ह्या गोष्टी घालतो त्याच पद्धतीनं मी घरातल्या सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत. आता इथं मी अगदी अर्धा चमचा हळद पावडर वापरलेली आहे. बऱ्याच वेळेला हळदीनं चकलीचा रंग काळपट येतो, यासाठी हळद अगदी कमी घालायची आणि थोडासा आपण हिंग घातलेला आहे इथं आणि सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जी वाटलेली मुगाची डाळ आहे ती सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत आणि ते डाळीचं जेवढं पाणी आहे तेवढ्याच ओलाव्यामध्ये आपण हे जेवढं पीठ भिजवता येईल तेवढं पीठ भिजवणार आहोत. तोपर्यंत आपण पाणी घेणार नाही. छान ती डाळ पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे या पद्धतीनं आपण पीठ मळून घेणार आहोत. वरून पाणी घेण्यासाठी थोडं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवणार आहोत.
हे पीठ वाफवलेलं असल्यामुळं याच्यामध्ये पाण्याचं प्रमाणही खूप कमी लागतं आणि मोहनसुद्धा घालायची गरज लागत नाही. पीठ खूप जास्त कडक नाही आणि खूप जास्त मऊ नाही असं भिजवायचं आहे. पीठ मऊ करून घेतोय आपण, तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया इथं. आता हे पीठ भिजत ठेवायची अजिबात काही गरज लागत नाही. लगेच मळायचं आणि लगेच आपण सोऱ्यामध्ये घालून या चकल्या पाडणार आहोत. प्रत्येक वेळेला ज्यावेळेला तुम्ही पीठ सोऱ्यामध्ये भरता त्यावेळेला प्रत्येक वेळेला पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं. खूप जास्त कडक जर पीठ असेल तरी तुमची चकली मोडू शकते. आपली चकली इतकी छान झालेली आहे की अजिबात चकली तुटत नाही आहे आणि तेलामध्ये तर अजिबात फसली नाही. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की चकलीचे तुकडे पडत आहेत किंवा चकली तेलामध्ये तुकडे तुकडे होतात. तर तुमचं पीठ कसं असेल त्या पद्धतीने तुमची चकली होणार आहे. पीठ खूप घट्ट असेल तरीसुद्धा चकलीचे तुकडे पडतात आणि खूप जास्त पातळ असेल तरी चकली तेलामध्ये फसते. आता तेल छान कडक झाल्यानंतर आपण पीठ टाकून थोडंसं चेक करायचं की पीठ लगेच वर आलं तर मग आपण आपल्या चकल्या सोडायला तयार आहे असं तेल आपण ठेवणार आहोत. सुरुवातीला तेलाचा गॅस अगदी फुल ठेवायचा आणि जर एकदा चकली सोडल्यानंतर थोडा मीडियम करायचा, म्हणजे मग चकली आतपर्यंत तळली जाते. तेलामध्ये चकल्या सोडताना खूप जास्त चकल्या सोडल्या तरी चकल्यांचे तुकडे पडतात किंवा चकल्या तेल धरतात. यासाठी मिनिमम 4 ते 5 एवढ्याच चकल्या आपण आपल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. म्हणजे तुमच्या कढईचं केवढी कढई आहे त्या पद्धतीनं तुम्ही चकल्या सोडू शकता. इथं पाहू शकताय 5 चकल्या व्यवस्थित तळता येत आहेत. अशा पद्धतीने एवढ्याच चकल्या आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि ह्या मीडियम गॅसवरती आपण चकल्या भाजून घेणार आहोत. चकली तळायला जायला सुरुवात झाली म्हणजे समजायचं की चकली तळलेली आहे. त्यावेळेला आपण आता या सगळ्या चकल्या काढून घेतलेल्या आहेत. सगळ्या चकल्या आपण तळून झालेल्या आहेत. साधारण अर्धा किलोच्या चकल्या 1 किलोभर एवढ्या वजनी तयार होतात. चकली मोडून सुद्धा तुम्हाला दाखवली. अगदी खुसखुशीत चकली झाली आहे. खुसखुशीत मुगाच्या डाळीच्या चकल्या आपल्या तयार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चकलीची ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.